850 वर्ष जुना असणारा हा गड मराठा साम्राज्याची राजधानी होता. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. वैभवशाली इतिहास पाहिलेला आणि सातारची शान असलेला अजिंक्यतारा आजही डौलाने उभा आहे. गडावर जाण्यासाठी रस्ता झालाय. सातारा शहरातून 10 मिनिटातच गडाच्या दरवाजाजवळ पोहोचलो. आजही भक्कम स्थितीत असणाऱ्या गडाच्या पहिल्या दरवाजावर बरीच शिल्प बघायला मिळतात. डाव्या कोपऱ्यात गरुड, तर उजव्या बाजूला मारुती आणि कमळ शिल्प आहेत. तर वरच्या बाजूला गणपती आणि शरभाचं शिल्प आहे, ज्याने पायांमध्ये हत्ती पकडलेत. महत्त्वाचं म्हणजे लाकडी दरवाजा आजही बघायला मिळतो. थोड्या पायऱ्या चढून वर आल्यावर गडाचा दुसरा दरवाजा लागतो. गडाच्या माथ्यावर उजवीकडे महादेव आणि हनुमानाचं मंदिर आहे. जसजसं आपण पुढे जातो तशा गडावरच्या इतर वास्तू दिसायला लागतात. गडावर जुन्या वास्तू बऱ्याच प्रमाणात आहेत आणि जवळपास 7 ते 8 तलाव आहेत. नैसर्गिक संरक्षण असणाऱ्या या गडावरून आजूबाजूचा संपूर्ण परिसर बघता येतो. मंगळादेवीचं मंदिर आणि मूर्ती खूपच सुंदर आहे. मंदिराबाहेर बऱ्याच विरगळ सुद्धा आहेत. गडाचा परिसर हा बराच मोठा आहे. संपूर्ण भाग फिरायला तासभर तरी लागतोच. गडाचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे दक्षिण दरवाजा. सुस्थितीत असणारा हा दरवाजा आवर्जून बघावा असा आहे. एकामागे एक असे 2 दरवाजे इथे आहेत. इथल्या पायऱ्यांवरून उतरताना रॉयल फिलिंग येते. कधी साताऱ्यात आलात तर अजिंक्यताऱ्याला भेट द्यायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.